ठाण्यातल्या शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखानं महिला वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। ठाण्यातल्या तुळशीधाम इथल्या धर्मवीर नगर भागात शशिकांत गणपत कलगुडे राहतात। ते गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होते, त्यामुळे सिग्नलवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी त्यांना हटकलं। त्यामुळे चिडलेल्या शशिकांत कलगुडेनं थेट महिला पोलिसावरच हात उचलला। यावेळी लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली, मात्र याच गर्दीतल्या प्रतीक पवार या तरुणानं मध्यस्थी करून हा प्रकार थांबवला आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला। आरोपी शशिकांत कलगुडे हा शिवसेनेचा माजी शाखा प्रमुख आहे। त्याला अटक करण्यात आली असून 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होईल असं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असंही शिंदेंनी सांगितलंय। महिला पोलीस अधिकाऱ्याला क्रूर मारहाण करत होता आणि इतर लोक बघ्याची भूमिका घेत होती। मी बाईक लावली आणि मी ते थांबवलं, त्या दोघांना सोडवले आणि नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला। आणि माझी हीच विनंती आहे की एका महिला पोलीस अधिकाऱ्याला किंवा मग कुठल्याही महिलेला एका पुरुषाने मारहाण करणं ही आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची संस्कृती नव्हे। चालक जो आहे तो मोबाईलवर बोलत होता गाडीमध्ये, ते त्याच्यानंतर सिग्नल सुरू झाला। महिला कॉन्स्टेबलने त्यांना पुढे जाऊन गाडी पुढे काढण्याची विनंती केली। त्याच्यावर त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। त्या वाहन चालकांनी जे आहे ते महिला कॉन्स्टेबलला शिवीगाळ केली आणि नंतर पुढे जाऊन उतरून त्यांनी धक्काबुक्की देखील केली। यावेळेला तेथे जे घटनास्थळी साक्षीदार होते त्यातले एक ॲडव्होकेट आहेत प्रतीक पवार हे, तर त्यांनी पुढे येऊन आमच्या महिला कॉन्स्टेबलला मदत केली आणि त्यांनी त्या आरोपितास ताब्यात घेऊन महिला कॉन्स्टेबलला घेऊन ते तातडीने नौपाडा पोलीस स्टेशनला गेले। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये या करता गुन्हा दाखल झालेला आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर आहेत। कपिल, खरं तर धक्कादायक प्रकार आहे हा, काय नेमकी कारवाई आता या शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखावर करण्यात आली आहे? भूषण, खरंच धक्कादायक प्रकार आहे। या घटनेने पुन्हा ठाणे जातरलं होतं। एकंदरीतच कालच त्याला अरेस्ट केली होती पोलिसांनी, नौपाडा पोलिसांनी, आणि त्याला 1 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती न्यायालयाने आणि आज न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। परंतु जामीन मिळताच कोर्टाच्या आवारातच नौपाडा पोलिसांनी त्यांना पुन्हा अरेस्ट केलेली आहे। प्रतिबंधक कारवाई म्हणजे 110 कलमांतर्गत त्याला कारवाई केलेली आहे। 74 केस त्याच्यावर लावलेली आहे आणि पुन्हा त्याला आता जेलची हवा खावी लागणार आहे। त्यामुळे एकंदरीत पोलीस आता झालेले आहेत या घटनेमध्ये। एकंदरीत आपण जर हा व्हिडिओ पाहिला आहे घटनेचा तो बघू शकतो का त्या दुर्दैवी प्रकारे त्या महिलेला तो मारत आहे। त्यामुळे अशा घटनांवरती अंकुश लावायचा असेल तर अशा इस्मांवरती, अशा आरोपींवरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे, असाच एक आवाज ठाण्यातून निघत आहे। त्याचबरोबर जर सेनेची भूमिका पाहिली आपण तर सेनेने सांगितलेलं आहे का अशा माणसाला सेना कधीच पाठीशी घालणार नाहीये आणि त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे असे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत, सेनेचे काही नेत्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे सेनाही आता या कार्यकर्त्याला पाठीशी घालणार नाहीये असं सरळ सेनेने सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ही महिला तिची बाजू मोठी झालेली आहे, ती बाजू स्ट्रॉंग झाली असं आपण बोलू शकतो। कपिल, खरं तर महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती या शाखा प्रमुखांनी, माजी शाखा प्रमुखांनी हात टाकलाय। धक्कादायक तर आहेच, मात्र तितकीच चीड आणणारी ही घटना आहे। राजकीय क्षेत्रातून ठाण्यात काय प्रतिक्रिया उमटतायत? नाही, सर्वच स्तरावरती याचा निषेध करण्यात आलेला आहे, खास करून महिला वर्गामध्ये निषेध झालेला आहे। या घटनेमध्ये तू दोन बघू शकतो, 2 गोष्टी समोर आलेल्या आहेत भूषण। एक तर जी बघ्याची भूमिका घेणारी जी लोक आहेत ती अजूनही मेंटॅलिटी बदललेली, त्यांची मानसिकता बदललेली नाहीये। हा जो प्रकार सुरू होता तेव्हा सर्व लोक बघत होते, व्हिडिओमध्ये बघू शकतात। आणि त्याच्यानंतर प्रतीक पवार नावाचा युवक येतो आणि ही सर्व घटना थांबवतो आणि तो वकील असल्यामुळे सर्व तो प्रकार नौपाडा स्टेशनमध्ये घेऊन जातो आणि त्यामुळे त्याला शिक्षा होते आरोपीला। हे असं ही एक घटना आहे, म्हणजे बघ्याची भूमिका अजूनही चालते, समाजात ती कुठे बंद झाली पाहिजे। तर दुसरा म्हणजे पुन्हा आता ट्रॅफिक महिला पोलिसांची जी सुरक्षेचा विषय आहे तो ऐरणीवर आलेला आहे। आता महिला पोलिसांना कुठे ड्युटीला लावलं, आपण चर्चा अशीच करूयात। मात्र त्यापूर्वी महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सध्या आपल्या सोबत आहेत। चित्रा वाघ, आपण बघतोय अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। खरं तर महिला पोलिसांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलतो म्हणून हटकल्याचा राग या शिवसैनिकाला आलेला आहे। शिवसेनेची संस्कृती आहे की नेहमीच आक्रमक भूमिका ते घेत असतात, मात्र दरवेळेला उद्धव ठाकरे पोलिसांच्या बाजूने बोलत असतात। अशा वेळेला या शिवसैनिकाची ही भूमिका, काय प्रतिक्रिया आपली? संतापजनक अशी घटना आहे। मी आत्ताच तिथं जाऊन आलेली आहे, मी त्या मुलीला भेटले, तिच्या सोबतच्या अधिकाऱ्यांना भेटले। जी घटना घडली आहे ना, सत्तेचा माज आलाय हो, माज आलाय अक्षरशः, दुसरा शब्द नाही माझ्याकडे। जर तुम्ही ते फुटेज पाहिलं, त्या माणसाची जी अरेरावी होती, जी त्याची बॉडी लँग्वेज होती, ती माझ्याशिवाय त्याला दुसरा शब्द येऊ शकत नाही।
हे मला म्हणायचंय. त्या मुलीचं काय चुकलं मला तुम्ही सांगा, की फोनवर बोलत असताना तुम्ही ड्रायव्हिंग करताय, तुम्ही तिथे कायदा मोडताय, म्हणून तिने सांगितलं गाडी बाजूला घ्या. त्या वेळेपासून तो माणूस तिला अतिशय अर्वाच्य अशा शिवीगाळ करत होता. आणि त्याच्यानंतर त्याने ज्या वेळेला तिने सांगितलं लायसन्स द्या, म्हणतो लायसन्स नाही, पेपर द्या, पेपर नाही, आणि नंतर खाली उतरून एवढी मजाल यांची गेली आहे की त्या मुलीच्या कानफाटात त्याने मारली आणि तिच्या नाकातून रक्त येईपर्यंत तिचा खरं या विनयभंग तिचा दृश्यांमध्ये केला सगळं गेला. दिसतंय. चित्राबाग, आपल्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे आमदार स्वतः एकनाथजी शिंदे आहेत. एकनाथजी शिंदे, आपण बघतोय अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार आहे. शिवसेनेकडनं किंवा शिवसैनिकाकडनं हे कृत्य होणं खूप धक्कादायक आहे. काय सांगाल, याच्यावरती काय कारवाई होणार? नाही, बिलकुल यामध्ये झालेला प्रकार निंदाजनक आहे, संतापजनक आहे. आणि मला जेव्हा हा प्रकार कळला त्यावेळेस मी पोलिसांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या की कुठल्याही कोणीही असला, कुठल्याही पक्षाचा असू द्या, कोणीही असू द्या, महिला पोलिसावर ज्याने हात उचललाय त्याला कुठल्याही सोडता कामा नये, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावं, अशा प्रकारचे निर्देश सूचना काल मी दिलेले आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी असला तरी अशा प्रकारचं कुणालाही अधिकार नाही कायदा हातात घेण्याचा. त्यामुळे यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी निश्चितपणे होईल. खरंय, निश्चित कारवाई होईल. मात्र ही प्रवृत्ती का वाढीला लागतेय? नाही, प्रवृत्ती एक व्यक्तीने ज्याने हा प्रकार केलेला आहे त्या निश्चितपणे तो निषेधार्ह आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई होईल एवढं मी या ठिकाणी सांगतो. चित्राबाग आपल्यासोबत आहे. चित्राबाग, आपण काही विचारू शकता एकनाथ शिंदेना? नाही, मला असं म्हणायचंय की ज्या पद्धतीने या घटना होत आहेत, महिला पोलिसांचं खच्चीकरण करायचं काम चालू आहे. एकनाथ शिंदे सर, मला तुम्ही सांगा, आज सकाळी पण आपल्या याच्यावरती बोलणं झालं, परंतु याच्यामध्ये ही जी मुजोरी जी वाढलेली आहे, आता नंतर सारवासारव होते की तो आमचा नव्हता, तो पूर्व होता का पश्चिम होता का आणखीन कोण होता, उत्तर दक्षिण, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण ठाण्याचे पालकमंत्री म्हणून अशी जी घटना होतीये याच्यावरती आपल्याकडे काय? आज तुम्ही सांगा ना की कुठल्या आई वडील म्हणतील मुलींना पोलीस दलामध्ये जा, यांचे मार खायला, यांच्या शिव्या ऐकायला, आणि अरे रवी ही मस्ती माज आला कुठून? ज्या पद्धतीने फुटेज आपण जर पाहिलं असेल त्याच्यामध्ये त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ती इतकी म्हणजे अगदी अक्षरशः आता त्याला शब्द नाहीयेत. म्हणजे खरोखर समोर आले असे इतका संताप होतो या गोष्टींचा की आपण कुठे चाललोय? आपण महाराष्ट्रात आहोत का बिहार आणि युपी मध्ये पोहोचलोय? तुमचं पोलीस दल जे ऍप्स काढतंय महिलांच्या सुरक्षेसाठी, तुमच्या पोलीस दलातल्या महिला सुरक्षित नाहीत तर आमच्यासारख्या महिलांचं काय होणार आहे? सरकार चाललंय ट्विटरवर आणि पोलीस दल चाललंय ऍप्स वरती. याच्या पलीकडे काय होतंय मला तुम्ही सांगा बघूया. नाही, जसं तुम्हाला संताप आलाय तसं आम्हालाही आलाय आणि जनतेलाही संताप आलाय. याचं कुठलंही समर्थन शिवसेनेने केलंय का? कुणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय का? कोणीही करणार नाही. कारण आदरणीय बाळासाहेबांनी शिवसैनिकांना महिलांचा आदर राखण्याची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला शिवसेनेला जबाबदार धरता येणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण कुठल्या ज्या या घटना झाल्यात आणि ज्या घटना दिसत आहेत त्याच्यावरनं तरी आता आम्ही काय बोध घ्यावा की नक्की काय अपेक्षित आहे? नाही, बिलकुल अशा प्रवृत्ती काय अपेक्षित आहे? आम्ही काय घ्यावा? ज्या पद्धतीने वागलं गेलं, नंतर सारवासारव झाली, नाही आमच्या पक्षाचं नाही, मग त्याचं नाही. अहो, फोटो आहेत लोकांकडे. अहो, कुठल्याही पक्षाचा असू द्या, काही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असला तरी सुद्धा जेव्हा मला हा प्रकार कळला तेव्हाच पोलिसांना सूचना केल्या की या ठिकाणी कठोर कारवाई करा म्हणून. तो कुठल्या पक्षाचा आहे, आमच्या आहे का, कोणाचा आहे का, तुमच्या, हे बघितलं नाही आम्ही. त्यामुळे निश्चितपणे झालेली जी घटना आहे ती दुर्दैवी आहे, संतापजनक आहे आणि हे मी आधी या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे आणि पोलिसांनाही सूचना दिल्या आहेत. कोणालाही पाठीशी घालण्याचं कारणच नाही. अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार. आम्हाला असंच वाटतं की कुठेही कायदा सुव्यवस्था नाही आणि लोकांना धाक राहिलेला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज 2-2 वाजेपर्यंत महिला पोलीस ज्या आहेत त्या तिथं काम करत असतात, ट्रॅफिक मधल्या ज्या मुली आहेत त्या आपल्या, आणि अशा पद्धतीने जर घटना होत असतील तर काय म्हणून कुठली वुमन एम्पॉवरमेंट होणार आहे? आणि कुठे चाललोय आपण? महाराष्ट्रात राहतोय का बिहारला राहतोय का युपीला राहतोय? हेच आता कळायचे आता आम्हाला. म्हणजे आता प्रश्न पडायला लागलाय की नक्की आपण चाललोय कुठे. यामध्ये बिलकुल अशा प्रकारच्या प्रवृत्ती मोडून काढल्या पाहिजेत. आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम जी महिला करत होती तिचं मनोधैर्य खच्ची होता कामा नये. यासाठी आपण सगळ्यांनीच त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. यामध्ये राजकारण कुठलंही आणता कामा नये. जी प्रवृत्ती अशा प्रकारची प्रवृत्ती आहे त्याला मोडून काढण्याचं काम आपण करूया. आम्ही आहोतच. हे प्रश्न, या प्रश्नाकडे मी पॉलिटिकल प्रश्न म्हणून बघतच नाही. काही प्रश्न राजकारणाच्या पलीकडचे. खरंय चित्राताई, मला असं वाटतं की हा वाद न संपणारा आहे. यानंतर शिवसेना काय भूमिका घेते पाहणं महत्वाचं आहे. एकनाथजी, या झी24 तासच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना सांगाल का किंवा ही घोषणा कराल का की तात्काळ जो कोणी पदाधिकारी आहे, जो कोणी माजी पदाधिकारी आहे त्याचं निलंबन शिवसेना करेल?
अहो त्यामध्ये यामध्ये पक्षामधून काढण्याचं काम, त्याच्यावर कारवाई करण्याचं काम निश्चितपणे उद्धवजी करतील. परंतु त्यापूर्वी त्यावर जी काय घटना झालेली आहे, जे काही कृत्य केलंय त्याला पाठीशी शिवसेनेने घातलेलं नाही. मी पालकमंत्री म्हणून पोलिसांना निर्देश दिले, सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ अशा प्रवृत्तीवर कारवाई करा, ज्यांनी जे कृत्य केले त्याच्यावर कठोर कारवाई करा. कोणी पाठीशी घातलंय त्याला? ठीक, कोणी घालणार नाही पाठीशी. खरंय. धन्यवाद एकनाथ शिंदे आमच्याशी बोलला त्याबद्दल. त्याचबरोबर चित्रावाग आपलेही आभार या सगळ्या घटनेबद्दल सविस्तर चर्चा आमच्याशी केली त्याबद्दल. आपण पाहतो ही ठाण्यातली घटना आहे. मात्र या ठाण्यातल्या घटनेतनं पुन्हा एकदा हे दिसून येत आहे की वाहतूक पोलिसांनी या चालकाला मोबाईलवर बोलत गाडी चालवताना हटकलं. याचा राग आला. शिवसेनेचे माजी पदाधिकारी येतो त्यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. कुठेतरी कायदा सुव्यवस्था टिकवायची असेल तर त्याच पद्धतीने वाहन चालक असतील, सामान्य नागरिक असतील, त्यांनीही कायदा पाळला पाहिजे, तरीच ही कायदा व्यवस्था टिकून राहू शकेल. अन्यथा या अशा घटना घडतायत, यातनं काय नेमकं समोर येत आहे हे आपल्याला दिसतंय. आणि आता शिवसेना या सगळ्या प्रकारानंतर या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनेक प्रश्न या निमित्ताने शिवसेनेच्या संस्कृतीवर सुद्धा उपस्थित होत आहेत. ठाण्यातल्या या प्रकरणावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेले ट्विट आपण पाहूयात. ठाण्यातल्या महिला पोलिसाला मारहाण ही अत्यंत वाईट घटना आहे. ही घटना कोणीही केली असली तरी त्याला पाठीशी घालणार नाही. या घटनेचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.